आषाढी वारी दरम्यान सासवड जेजुरी मार्गावरील जेजुरी बेलसर परिसरात झालेल्या भीषण अपघातानंतर राज्य सरकारने तातडीने मदतीची घोषणा केली आहे। या दुर्घटनेत 3 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक वारकरी जखमी झालेत। उपमुख्यमंत्री सुनेत्र अजित पवार यांनी जेजुरी येथे जखमी वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि उपचारांचा आढावा घेतलाय। मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून सर्व जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त आर्थिक मदतही उपलब्ध करून दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे। आज सकाळी जो महिला वारकऱ्यांचा अपघात झालेला आहे तो अतिशय वेदनादायी आणि दुःखदायक आहे। या अपघातामध्ये 3 स्त्रियांचा मृत्यू झालेला आहे। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि खरोखरच मनाला धक्का देणारी घटना आहे। ह्याच्यामध्ये अजून 7 स्त्रिया जखमी आहेत। जखमींचा उपचार इथे चालू आहे 2 ठिकाणी। 2 जण काही ICU मध्ये आहेत, काही नॉर्मल आहेत। त्यामुळे उपचार अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि चांगल्या प्रकारे काळजी घेण्याचे मी त्यांना सगळ्यांनाच प्रशासनातर्फे सूचना दिलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की मागे सुद्धा एक GR निघाला होता की वारकरी लोकांना, मृत व्यक्तींना 4 लाख रुपये आपण त्याच्यामध्ये जाहीर केलेले आहेत आणि जखमींचा खर्च सुद्धा त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे म्हणजे खूप क्रिटिकल असेल तर 74,000 रुपये वगैरे अशा प्रकारचे आपण खर्च देणार आहोत। त्यामुळे त्यांनाही आपण मोफत उपचार आणि खर्च त्यांच्यासाठी देणार आहोत आपण शासनातर्फे। तसे आदेश दिले होते आम्ही की लवकरात लवकर पूर्ण करा आणि तसं पूर्णही केलं होतं, पण लोकांचा ओसंडून वाहणारा जो सागर आहे त्याच्यामुळे अनेक अडथळे येत होते। मध्येच चुकून एखादं वाहन शिरल्यामुळे तसं ट्रॅफिक मला वाटतं त्याच्यामुळे वेळ झाला। पण शासनाने सर्वतोपरी सगळ्याच बाजूने पूर्ण तयारी केलेली होती आणि तसे पूर्वतयारीचे आम्ही अनेक मीटिंग्स घेऊन असा आढावा घेऊन त्यांना आदेशही दिले होते। त्याप्रमाणे पालखी यायच्या अगोदर तशी पूर्णपणे तयारी झालेली होती। दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर शासनाने तातडीने मदतीची घोषणा करत जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे। मात्र अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वारी मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेची अधिक प्रभावी अंमलबजावणी, वाहतूक नियोजन आणि वाहन चालकांची सतर्कता तितकीच महत्त्वाची ठरणार आहे।